श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपलं आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळत असतंय, म्हणून ते आयुष्य आनंदानं जगून घ्यायचं. कारण परतून फक्त आठवणी येत असतात, पण वेळ कधीच येत नसते. कधी कधी आयुष्यात समजून सांगणाऱ्यापेक्षा ऐकून घेणाऱ्याची जास्त गरज असते. श्रोते हो, आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्यानं घेतलेली एक मालमत्ता असते. ती आपण कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस तिला खाली करावीच लागत असते. श्रोते हो, नक्की या गोष्टीचा विचार करा. म्हणून जे आयुष्य मिळाले ते आयुष्यात फक्त आनंदानं जगा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नवीन वाक्याला अर्थ तेव्हाच येतो जेव्हा आधीच्या वाक्याला योग्य ठिकाणी पूर्ण विराम द्यावा लागतो. आयुष्याचंही काहीसं असंच असतं. काही गोष्टींना योग्य वेळी पूर्ण विराम दिला की पुढच्या गोष्टी खऱ्या अर्थानं जगता येतात. प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा, आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर अपेक्षा कमी ठेवा. नातं हे झाडांच्या सावलीसारखं असतं. ज्या झाडांची सावली चांगली तिथंच माणूस विसावा घेतो. नात्यातही असंच असतं. जिथं मान, सन्मान, आदर आणि माणुसकी असते तिथंच नातं टिकत असतं. हजारो पर्याय असतात तरी सुद्धा एकावरच अडून राहणं हेच खरं प्रेम असतं. व्यथा सांगत फिरून अपेक्षा भंग करून घेण्यापेक्षा मी ठीक आहे असं समजून सक्षम बनलेलं चांगलं असतं. स्वप्नांच्या दोणीत जबाबदारीची सकाळ झाली की कधी न संपणारी आयुष्याची धावपळ ही सुरू होते. घाम गाळून कमावलेली संपत्ती ही कधी सरत नसते. दुसऱ्यांच्या घामाची गिळून जमवलेली संपत्ती ही कधीच संततीला सुख भोगू देत नसते. स्वतःला सुद्धा जपणं फार गरजेचं असतं. कारण स्वतःसारखी व्यक्ती परत या जगात होणार नसते. छोटे छोटे प्रयत्न नात्यातला गोडवा वाढवत राहतात. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे. प्रेम म्हणजे नकळत होणारी काळजी. प्रेम म्हणजे तिच्या नसण्यानं कासावीस होणारा जीव. प्रेम म्हणजे तिच्या हसण्यानं प्रफुल्लित होणारं मन. प्रेम म्हणजे साखरेपेक्षा गोड वाटणारी ती. आणि प्रेम म्हणजे जिवंतपणे भेटणारं स्वर्ग सुख. प्रत्येकानं राधा व्हावं, कृष्णाच्या प्रेमात वाहून जावं. तो मिळाला नाही तरी चालेल, पण तरीही त्याच्या नावाआधी आपलं नाव लागावं असं प्रेम करावं. भेटलेली माणसं ही चांगली असो किंवा वाईट असो, अनुभव मात्र नक्की देऊन जात असतात. स्वप्न ही डोळ्यात साठवून ठेवू नयेत. कदाचित ते अश्रूंबरोबर वाहून जातील. ती हृदयात जपून ठेवावीत. कारण हृदयाचा प्रत्येक ठोका ही स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देईल.
अंतर्मन हे कितीही विचलित असलं तरी जगासमोर हसावंच लागत असतं. प्रत्येकाचा बदला हा घ्यायचा नसतो, काहींना त्यांच्या कर्मावर सोडून द्यायचं असतं. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचा आवाज हा कधीच येत नसतो, परंतु असंख्य वेदना देणाऱ्या आठवणी या मात्र डोळ्यातूनच वाहत असतात. भेटणं हे 5 मिनिटांचं का असेना, पण फार सुख देऊन जातं. स्वाभिमान आणि अभिमान यात इतकाच फरक असतो. एक स्वतःच्या हक्कालाही लाजतो आणि दुसरा दुसऱ्याचं खाऊनही माजतो. खऱ्याची दुनिया नाही राहिली आजकाल. आती जीव लावायला गेलं की पुढचा माणूस आपलं पाय पुसणं करून टाकतो. मोकळीक ही कितीही मिळाली तरी मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल हा राखता यायला हवा. ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही महत्वाचं असतं. आवडत्या व्यक्तीची वाट पाहत असताना जी होणारी तळमळ असते ती सुद्धा आवडायला लागते. आपली परिस्थिती ही आपल्यालाच बदलावी लागत असते. त्यामुळंच लोक काय म्हणतील याचा विचार आपण कधीच करायचा नसतो. अतिविश्वास आणि अतिसहवास कधीही धोका देतो. स्वतः भोगलेल्या वेदनेची जाणीव ही जिवंत असली की त्या व्यक्तीस इतरांच्या वेदना या लवकर कळतात. मग नातं रक्ताचं असो किंवा नसो. समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडला तर संकट तुम्हाला संपवून टाकेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवून टाकाल. वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा असून उपयोग नसतो.